फोटो रीलवर येण्याच्या अगोदर कमीत कमी 5, 50, 25 वेळेस क्लिक केलेला आहे, त्याला डेव्हलप केलेलं आहे आणि फक्त चांगली बाजू, सर्वात चांगली बाजू आपल्यासमोर आलेली आहे. ते 50 फेल झालेले प्रयत्न मात्र तुमच्यासमोर आलेले नाहीत. अत्यंत चांगला विनोद आहे, त्याच्यावरती आपण हसतो, मनातून कळकळून असतो. पण तो तसा डायलॉग टाकण्याच्या अगोदर, डायलॉग बोलण्याच्या अगोदर, तो फेकण्याच्या अगोदर त्यांनी कधी 100-200 वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली, वर्षानुवर्षे केलेलं आहे. ते फेलियर्स आपल्यासमोर येत नाहीत. आपल्यासमोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीनं सांगायचं तर आज मी तुमच्यासमोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या, मला वाटत त्यासाठी कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा मी विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत MPSC दिली 2000ची आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्यासमोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कोणी चांगलं बोलत असेल, कोणी वाईट बोलत असेल, तर यश